जी काही राहिलेली आहेत कर्मचारी जी आता परमनंट व्हायची राहिली आहेत तर तातडीनं पहिला त्यांनी कारण आतापर्यंत त्यांनी जवळजवळ मॅडम, 20 वर्ष सेवा केलेली आहे. 20 वर्ष सेवा केलेली आहे. तर 15-20 वर्ष त्यांना झालेली आहेत. मग तातडीनं त्यांच्यावर म्हणजे त्यांना न्याय द्या, इमिजिएट परमनंट करून घ्या. आणि सर जे म्हणताय की 15 कोटी किंवा 20 कोटी हा जो लोड येणार आहे तिजोरीवर, पण हा लोड कशामुळे येतोय? हा इन प्रोसेसेस तुमच्या व्यवस्थित नाहीत म्हणून. आता एक्झाम्पल देतो, माझ्याकडं 27 ड्रायव्हर जे आहेत ते कोविड मध्ये केएमसी ला दिले गेले आणि पगार देते केएमटी, बरोबर आहे? तर आज महापौर मॅडम म्हणतात की 3.5 लाख रुपये आम्हाला दिवसाला आमचं नुकसान आहे केएमटी म्हणून. तर नुकसान हे अशा गोष्टींमुळे आहे. काही अशा काही इम्प्रॉपर गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि ही जी संस्था आहे ही पब्लिकला सेवा देण्यासाठी आहे. आणि जर ही सेवा देत असेल, आपण शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत ही सेवा देतो, तर या सेवेला कुठेही तडा जाता कामा नये. तरी तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांची दखल घ्या चांगल्या पद्धतीने, कारण 5 वाजता ते ड्युटी चालू करतात सकाळी, संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात. खरं तर जाधव साहेबांना चांगल्या परिवहनचा अभ्यास आहे. तुमच्याकडनं तर अपेक्षा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून जरा इम्प्रूव्ह करून आम्हाला द्या. जे लागेल ते सर्व आम्ही प्रोसेस फायनल करून देतो. माझ्या मते सगळ्या सदस्यांनी त्याला मान्यता द्यावी. चांगली जर प्रोसेस झाली तर केएमटीचं नाव उज्ज्वल होईल. आजपर्यंत केएमटी आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून होतो. 100 इलेक्ट्रिकल बसेस आपण 100% आणणार आहोत. या सप्टेंबर पर्यंत आयुक्त साहेबांनी माझी मिटिंग सुद्धा झालेली त्याबद्दल. वी आर डुईंग अवर वेल वर्क. आयुक्त साहेबांनी आम्हाला फ्री होल्ड पण दिलेला आहे. आम्ही ते काम करू. पण सर्व सदस्य जे इथे उपस्थित आहेत, जे लाटकर साहेब तुमचेही सदस्य सर्व असतील, आपलेही सदस्य असतील, तर सर्व सदस्यांनी मिळून केएमटी चांगल्या प्रकारे करू. त्याला कुठलाही म्हणजे तडा जाऊन देता कामा नाही. कारण हे माननीय कोंद्रे साहेबांनी याची स्थापना केली आणि ही जुनी संस्था आहे. 1965 साली स्थापन झालेली संस्था आहे.